शॉर्टकट घेऊयात, लवकर पोहोचू. तुला माहीत आहे का रस्ता? 3 मित्र काही दिवसांसाठी फिरायला जायला निघाले होते. पण निघतानाच त्यांना उशीर झाला. त्यात वाटेत जेवण करायला ते थांबले आणि जेवतानाच सागरने शॉर्टकट घेण्याबद्दल इतर दोघांना विचारले. जिथे ते चालले होते ते सागरचं गाव होतं. त्यामुळे नेहमीचा रस्ता त्याला माहीत होता. पण एक आडवाटही आहे याबद्दल त्याला त्याच्या वडिलांनी सांगितले होते. महत्त्वाचं म्हणजे त्या वाटेबद्दल त्यांनी सांगितलं ते ह्यासाठी की सागरने त्या वाटेने गावी जाऊ नये म्हणून. जेवण झालं आणि सागरचा मित्र यशने ढाब्यावरील एका व्यक्तीकडे चौकशी केली. दादा, ते माधवगडला जाण्यासाठी एक आडवाट देखील आहे ना, त्याबद्दल काही माहीत आहे का? ते ऐकताच त्याच्या आजूबाजूला असलेले लोकही त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. त्यांचा तिसरा मित्र कुणाल तिथे पाहिला आणि म्हणाला, काय झालं, सर्व असे का बघत आहेत? त्या वाटेने जायचा विचारही करू नका. सरळ वाटेने जा. उशीर होईल पण सुखरूप पोहोचाल. एका चारपाईवर जेवत बसलेला म्हातारा त्यांना म्हणाला. यश, काय झालं बाबा, असे का म्हणत आहात? रोटीचा तुकडा तोंडात टाकत तो म्हणाला, पोरांनो, तो रस्ता खराब आहे आणि अनेकदा त्या वाटेने जाणाऱ्या लोकांना चकवा देखील लागला आहे, म्हणून सावधान केलं. कुणाल, चकवा म्हणजे? सागरही तेवढ्यात तिथे आला. चकवा म्हणजे एक मायावी शक्ती जी तुम्हाला तुमच्या ठिकाणपर्यंत पोहोचू देत नाही. त्याच्या जाळ्यात अडकून तुम्ही गोल गोल फिरत राहता आणि बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही. सागर ते ऐकून हसला. यूट्यूबवर चकवाबद्दल खूप गोष्टी आहेत. कधी कधी मी पण ऐकल्या. मस्त असतात. एक मिश्किल हसू आणत त्या म्हाताऱ्याने सागरकडे बघितलं आणि म्हणाला, ती मायावी शक्ती किती ताकदवान आहे यावर त्यात अडकणाऱ्याचं जीवन अवलंबून असतं. कधीकधी काही वेळातच आपण त्यातून बाहेर पडतो, तर कधीकधी त्यातच अडकून राहतो. बाकी तुमचं नशीब. सागर, बाबा, माझं गाव आहे ते आणि माझ्या वडिलांनी मला त्याबद्दल सांगितलं आहे, त्यामुळे काळजी करू नका. चला निघूयात, मी विचारले आहे रस्त्याबद्दल, सागर आपल्या 2 मित्रांना म्हणाला आणि तिथून निघाला. गाडीमध्ये बसताना त्या म्हाताऱ्याचं बोलणं ऐकून यश आणि कुणालच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यांनी सागरला त्या रस्त्याने न जाण्याबद्दल आग्रह केला. पण रात्रीपर्यंत पोचलो तर गाडीमध्ये ज्या बॉटल आहेत त्या पिऊन एन्जॉय करूयात, असे बोलून सागरने त्यांना गप्प केलं. तिघेही गाडीमध्ये बसले आणि गाडी ढाब्यावरून निघाली. रात्रीचे 10 वाजले होते आणि आता मुख्य रस्ता सोडून एक आडवाट त्यांना दिसली. त्यांनी गाडी बाजूला लावली आणि खाली उतरले. कुणाल, हाच रस्ता आहे का? सागर, हो. यश, रस्ता थोडा खराब वाटतोय सागर. तुला नक्की याच रस्त्याने जायचं आहे? सागर, कम ऑन यार, असे का बोलत आहात? तो कोण म्हातारा काहीही बोलला आणि तुम्ही घाबरलात. यश, घाबरलो नाही, पण रस्ता खराब आहे. अजून वेळ लागेल आपल्याला. सागर, मुख्य रस्त्याने गेलो तर रात्रीचे 2 वाजतील. मग जाऊन झोपावं लागेल आणि इथून गेलो तर 12 वाजतील. मस्त पार्टी करून झोपू. कुणाल, ठीक आहे, तू म्हणतोस तर चल. तिघेही पुन्हा गाडीत बसले आणि प्रवास सुरू झाला. रस्त्याच्या कडेला लावलेला डेंजर बोर्ड त्यांना दिसला नाही. 15 मिनिटातच रस्त्यावरील खड्ड्यांचा त्यांना अंदाज आला. सागर, जरा सांभाळून चालव, बॉटल फुटतील. यशने त्याला सल्ला दिला. गाडीमध्ये मस्त DJ वाजत होता. तिघांची मस्ती सुरू होती आणि वेळ तशीच जात होती. रस्ता पूर्णपणे सुनसान होता. त्यांच्याशिवाय त्या रस्त्यावर कोणीही नव्हते. पण अचानक गाडीमध्ये वाजणारा DJ कर्र आवाज करू लागला. सागरने बटणं दाबून बघितले. ह्याला काय झालं? पुन्हा वायर लूज झाली वाटते. कुणाल, जाऊ दे, आता काय, बघू एकदा गावात गेलो की. सागरने म्युझिक बंद केलं. 5-10 मिनिटातच वातावरण अचानक बदललं. मार्च महिन्याच्या रात्री कोणास ठाऊक कसं डिसेंबरसारखी थंडी वाजू लागली. गाडीच्या खिडक्या बंद झाल्या. तिघेही आता शांत झाले होते. डोळ्यावर झोप येऊ लागली होती आणि जांभळ्या देत कुणालने विचारले, अजून किती वेळ लागेल? सागर, काय माहीत आता, मॅप बघ बरं. कुणालने मॅप ओपन केला. रेंज नाही, ऑफलाईन मॅपही लोड होत नाही आहे. यश, थांब मी बघतो. ऐन माझा फोन तर मॅप ओपन केल्यावर हँग झाला.
सागर, काय तुमचे डब्बा फोन. सागरने त्याचा फोन काढला आणि बघितलं. माझ्या फोनमध्येही मॅप दिसत नाही आहे. असं कसं होईल? निघताना तर बघितलं होतं. यश या गोंधळामुळे घाबरला होता. यश, सागर, मला गडबड वाटते, प्लीज गाडी फिरव. कुणाल, यश बरोबर बोलतोय, आपण परत जाऊ. सागर, गप्प बसा रे फट्टू, अर्धा रस्ता कापलाय आपण, आणि आता परत जायचं म्हणलं तर गाडीत तेवढं डिझेल नाही, मध्येच बंद पडली तर धक्का मारावा लागेल. यश, काय, तू डिझेल भरलं नव्हतं? सागर, भरलं होतं पण संपणार ना, पोहोचू आपण, चिल. अजून काही वेळ गेला. सर्व एकदम गप्प बसले होते. जवळपास 2 तास होत आले पण अजूनही रस्त्यावर कोणता बोर्ड किंवा गाव त्यांना दिसले नव्हते. त्यात मोबाईलमध्ये सिग्नल नाही. आता सागरलाही काळजी वाटत होती. काचेतून बाहेर बघणाऱ्या कुणालला एक गोष्ट खटकली. थांब थांब, सागर, ते रस्त्याच्या बाजूला पडलेलं झाड याआधीही मला दिसलं होतं. सागर, कुणाल प्लीज, आपण जंगलातून जात आहोत, असे कितीतरी झाडं तुला दिसतील. सागरने विषय बदलला. यश, सागर, थोडी गाडी थांबव, मला धार मारायची आहे. कुणाल, मला पण. सागरने गाडी थांबवली आणि तिघेही रस्त्याच्या कडेला येऊन धार मारू लागले. यश, खूप थंडी पडली आहे, डोकं जाम झालं. सागर, थोडी घ्यायची का? यश, इथे? सागर, हां, तशी गाडी थांबली आहे, तिलाही आराम आणि तुमची भीतीही जाईल. तिघेही यासाठी तयार झाले. गाडीमध्येच बॉटल ओपन झाल्या आणि कार्यक्रम सुरू झाला. चिअर्स. तिघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि दारू पिताना सागरला गाडीच्या काचेमधून त्यांच्याकडे पाहणारे डोळे दिसले. अय, कोण आहे तिकडे? सागरने मोठ्याने आवाज दिला. सागर, काय झालं? अरे यश, कोणीतरी आता आपल्याला बघत होतं. कुणाल, काय? पण आजूबाजूला तर कोणी नाही. सागर, नाही यार, कोणीतरी होतं, थांब मी बघतो. सागरने दरवाजा उघडून एक पाय बाहेर काढला. तोच जंगलातून एक रिकामी दारूची बाटली येऊन त्याच्या पायाजवळ पडली. तो घाबरून आत बसला. यश, सागर, गाडी काढ पटकन. सागरने ही गाडी स्टार्ट केली आणि फुल स्पीडने पळवू लागला. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूने रिकाम्या बाटल्या त्यांच्या गाडीवर कोणीतरी फेकू लागलं. कुणाल, सागर, तेच झाड पुन्हा दिसलं. मी तुला बोललो होतो, आपण तिथेच फिरतोय. यश, शिट शिट, म्हणजे तो म्हातारा म्हणाला ते बरोबर होतं, आपल्याला चकवा लागला. सागर मात्र भीतीने गाडी वेगात पळवत होता. अचानक रस्त्याच्या समोरून त्याला एक गाडीची हेडलाईट दिसली. त्याला हिंमत आली. ती गाडी थांबवून त्यांची मदत घेऊयात त्याने ठरवलं. सर्वांना आता धीर आला. ती गाडी जवळ येत होती तसे सागरने गाडी थांबवली आणि तिघेही पटकन खाली उतरले. समोरची गाडी त्यांच्यासारखीच होती. पण जेव्हा ते गाडीजवळ पोचले, त्या गाडीत दुसरं तिसरं कोणी नसून सागर, कुणाल आणि यशच होते. साहेब, 2 दिवसाआधी हा मुलगा इथे आला होता का? एका ढाब्यावर आपल्या मुलाचा फोटो हातात घेऊन एक वडील चौकशी करत होते. मालकाने तो फोटो बघितला आणि म्हणाला, आठवत नाही. ते वडील म्हणाले, प्लीज नीट पहा, सागर नाव आहे याचं. सोबत 2 मित्रही होते त्याचे, बेपत्ता आहेत, नाही सापडणार. गेले ते. नको जाऊ बोललो तरी गेले. इथे मांस खाल्लं, गाडीत मदिरा, गेले आणि अडकले. मागे 4 पायीवर बसलेला म्हातारा फोटो न बघताच बडबडत होता. सागरचे वडील त्याजवळ गेले. काय म्हणालात बाबा, कुठे अडकले? म्हातारा डोळ्यावर आलेले त्याचे केस मागे घेत सागरच्या वडिलांच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाला, चकवा. त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातील काळा भाग हा एखाद्या भूलभुलैयासारखा गोल गोल फिरत होता. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी? आवडली तर आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा स्टोरीज तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग.